मित्रांनो, सकाळची 5 वाजलेली आहे. तर आपण ह्या गाडीने ना पुरीला चाललोय, जगन्नाथपुरी. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ. आपण 1170 किलोमीटरचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी 24 तासामध्ये जगन्नाथपुरी येथे पोहोचतो. जय जगन्नाथ. जगन्नाथ, सर्वांचं स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आता आपण आहोत पुरी येथे. पुरीमध्ये मार्केट चौक म्हणून आहे, मार्केट चौक, या चौकामध्ये आहे. आता आपण चाललो आहोत जगन्नाथपुरी मंदिराकडे. समोर मंदिर आहे इकडं. चला तर मग जाऊ आणि दर्शन घेऊ आपल्या जगन्नाथाचं, जगतपित्याचं, या जगाच्या नाथाचं. चला तर मग ठिकाणी आल्यानंतर जगन्नाथपुरीमध्ये रस्त्यानं, मेन रस्त्यानं ना भरपूर मठ आहेत, लॉजेस आहेत, हॉटेल्स आहेत आणि ते 400-500 पर पर्सन असं याच्यामध्ये बसून देतात. आणि जर तुम्ही जर चांगल्या याच्यामध्ये गेलो तर 1000-1200पर्यंत आपल्याला रूम भेटून जातो. भगवान इथे राहतात. जर आपल्याला पुरीला यायचं असेल तर भरपूर ऑप्शन्स आहेत. येथे यायला आपल्याला रेल्वे आहेत, बसेस आहेत आणि आपण एरोप्लेननं पण येऊ शकतो या ठिकाणी. आणि जर डायरेक्ट ट्रेन तुम्हाला जर नसेल तुमच्या ठिकाणाहून तर आपण भुवनेश्वरला येऊन, भुवनेश्वर येथून 60 किलोमीटर आहे, तिथं येऊन आपण या ठिकाणी येऊ शकतो. हे बघा मंदिर पाठीमागे दिसते ना, तो मंदिर. चला तर मग आपण आता दर्शनाला जाऊ. जगन्नाथपुरीचं दर्शन घेण्याच्या आधी आपल्याला मोबाईल आणि शूज अशा काउंटरवर जमा करावं लागतात. आम्ही ते करतोय आता जमा आणि जातोय दर्शनाला. जय जगन्नाथ. खूप छान असं अद्भुत आणि अविस्मरणीय असं दर्शन जगतपित्याचं झालेलं आहे. तर आता आम्ही बाहेर आलो आहेत. दर्शनाला आम्हाला 8 तास लागले. काही प्रसन्न आहे ना. दररोज लाखो भक्त या ठिकाणी येतात. हे आहे जगाचा नाथ, जगाचा बाप जगन्नाथ. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे. जय जगन्नाथ. जगन्नाथ मंदिरामध्ये सुभद्रा देवी, श्रीकृष्ण आणि त्यांची भाऊ बलभीम या तिघांची मूर्ती आहे. मित्रांनो, या मंदिरामध्ये ना फक्त हिंदूंनाच प्रवेश आहे. फक्त हिंदू या मंदिरामध्ये जाऊ शकतात. दुसऱ्या कोणत्याही धर्मातील माणसांना येथे प्रवेश निषिद्ध आहे. एवढं पवित्र आणि एकमेव असं 4 धामामधलं धाम हे जगन्नाथ धाम आहे. मित्रांनो, हे आहे सिंहद्वार. हे याची दिशा आहे पूर्व दिशा. जगन्नाथपुरीच्या पूर्व दिशेला सिंहद्वार आहे. या द्वाराला सिंहद्वार असं म्हणतात. आणि त्याच्या बाजूला हो का इथं हे दिसतंय का, हो का, हे आहे या ठिकाणी किचन आहे या इथलं. त्या तिथं जगन्नाथाचा प्रसाद बनतो. ते बी 5 मडक्यावर, एकावर एक मडके ठेवून 5 मडक्यावर हा प्रसाद बनवला जातो.
आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, तर सर्वात वरच्या मडक्यातलं आधी शिस्त आणि सर्वात खालच्या मडक्यातलं शेवटी शिस्त. जय जगन्नाथ. 1200 मध्ये अवंती नगराचा राजा इंद्रद्युम्न या राजानं या मंदिराचं स्थापना आणि त्याचं बांधणी केलेली आहे. ओडिसामध्ये जगन्नाथपुरीमध्ये ना फिरण्यासाठी ह्या बस चालतात आणि हे आजूबाजूचे जे पर्यटन स्थळ आहेत ह्या बसनं फिरवण्यात येते. एक 200-250 रुपये घेऊन दिवसभर फिरवतात ते. उद्या आपण जाणार आहे, तुम्ही बघसालच पुढच्या व्हिडिओमध्ये. तर माहीत असू द्या, तर ही बस असते. आपल्याकडे कशा लाल बसी असते, तिथं पांढरे छोट्या मिनी बस आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मला प्रोत्साहन द्या. धन्यवाद. बाय.